नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कृष्णा नदीचा प्रवाह वाढला. महापुराचा धोका टाळण्यासाठी हिप्परगीचे सर्व दरवाजे उघडा. महाराष्ट्राचे कर्नाटक सरकारला पत्र. अलमट्टीची काय स्थिती? महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत आहे. आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले ठेवावेत असे या पत्रात म्हटलं आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी ही माहिती दिली. काल सकाळी 8 वाजता हिप्परगी बंधाऱ्याची पाणी पातळी 522.60 मीटर होती. आवक 36,400 क्युसेस तर जावक 34,450 क्युसेस आहे. बंधाऱ्यामध्ये 3.98 टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी 3.18 टीएमसी उपयुक्त व 0.80 टीएमसी मृत साठा आहे. राजापूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी पातळी 524 मीटर असून तेथून 35,208 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सूनच्या कालावधीत कृष्णा नदी प्रवाहित राहण्यासाठी हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517 ते 517.50 मीटर दरम्यान राखण्याची विनंती करण्यात आली.